आता 2 वर्ष आपण जी काही मेहनत केली, ज्या काही गोष्टी आपण SRA मध्ये धावपळ केली, सगळ्या गोष्टी केल्या, जी कमिटी हटत नव्हती, आज त्यांना हटण्याची वेळ त्यांची आलेली आहे. आणि हा सगळा निर्णय आपल्या सगळ्यांचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे की ज्या लोकांनी 5 वर्षामध्ये काही काम केलं नाही त्या लोकांना आपल्याला आता इथून पळवून लावायचं आहे. ज्या लोकांनी आरेरावी केली लोकांवर, ज्या लोकांनी आपला अहंकार दाखवला, ज्या लोकांनी आपल्या कित्येक लोकांना शिव्या घातल्या, बरोबर ना, हुकुमशाही चालवली, ज्यांना असं वाटलं की आपल्या नावावर हा सातबारा झालाय आणि हा प्रोजेक्ट ज्यांनी थांबवून ठेवला, अशा सगळ्या लोकांना आता आपल्याला पळवायची वेळ आलेली आहे आणि त्या मतदानातून आपण करणार आहोत. आता या मूर्ख लोकांनी व्हिडिओ टाकला, त्याला कळायला पाहिजे. ज्यावेळी आपली मिटिंग व्हायला देत नव्हते, कुठे कुठे आम्ही फिरलो. पावसातून ते वगैरे पोलीस स्टेशनला पावसात एवढं उभं होतो, तेव्हा कुठे गेले होते. आणि आम्ही 2 वर्ष इथे पावसा पाण्यातून आम्ही लाज वाटली पाहिजे ना व्हिडिओ टाकायला. नाही, ठीक आहे. बघा कसं आहे की प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ते त्याने त्यांचं मत मांडलं. आपण आपलं जे काही होतं ते आपण सगळ्यांसमोर ठेवलं की बाबा आम्ही ज्या वेळेला आपण उमेदवार फायनल केले त्यावेळेला आम्ही ग्रुपला टाकले होते, नाही टाकले होते का? सगळ्यांची नावं टाकली होती, सगळ्यांना सांगितलं होतं की बाबा ह्याच्यामध्ये कोणाला हरकत आहे तर तुम्ही पाठवा किंवा कोणी इच्छुक आहे तर सांगा. त्यावेळेला कोणी आलं नाही. लिस्ट फायनल झाली, फायनल झाल्यानंतर सगळ्या गोष्टी यायला लागल्या, बरोबर ना. आणि आम्ही सगळा विचार करूनच केलं. कसं आहे की बघा माझं मत असं आहे की मला बाबा तुमचे विचार पटत नाहीयेत किंवा मला तुमच्या गोष्टी नाही पटत आहेत, नाही जमत आहेत, तर मी तुमच्यामध्ये कसा उभा राहणार? मी अपोजिटमध्ये उभा राहीन ना तुमच्या, किंवा अपोजिटमध्ये उभा राहीन किंवा माझा जो काही निर्णय आहे तो मी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेईन. पण तुमची मतं न पटताना सुद्धा मी तुमच्यामध्ये उभं राहणं पॉसिबल नाहीये. कळलं का? तर हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे की बाबा आपण कोणत्या प्रकारे काही गोष्टी करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांचं काही नुकसान होत नाहीये ना, हा पण विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि हा लढा 738 लोकांसाठी आम्ही करतोय. हा लढा काय आम्ही 200-250 लोकांसाठी, 400 लोकांसाठी, आमच्या बरोबर असलेल्या 500 लोकांसाठी करत नाहीये. आता विषय आहे निवडणुकीचा, बरोबर आहे. आता निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांच्या घरांपर्यंत पोहोचायचं आहे. लक्षात घ्या, घरोघरी जाऊन आपल्याला प्रचार करावा लागेल. एक दिवस आपण वसई विरारला सगळे जाऊ, प्रत्येकाला घराघरामध्ये भेटू ना. एक रिक्षा करून आपण वसई विरारला 2-3 रिक्षा करून वसई विरारला जाऊ. इकडच्या जे काही लोक आहेत जवळपासची त्या लोकांच्या घरोघरी जाऊन सांगायला लागेल आपल्याला. तुम्हाला माहिती आहे की ह्या लोकांनी 2011-12 पासून हा प्रोजेक्ट थांबावा यासाठी कितीतरी केसेस आणि काय काय गोष्टी केल्या, बरोबर ना. 2011-12 पासून या लोकांनी हा प्रोजेक्ट थांबवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या, हा सगळे पुरावे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता दाखवणार आहोत. कशा प्रकारे ह्या लोकांनी असं सांगितलं की जुन्या विकासकाला काढून टाकायचं आणि त्याच्याबरोबरच मिळून हे सत्तेवर आले. आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हा प्रोजेक्ट NCLT मध्ये नेऊन टाकला आणि जे काही कर्ज होतं त्याच्यामध्ये आम्ही पण भागीदार आहोत अशा प्रकारचं लेखी लिहून ह्यांनीच दिलं. आणि ह्याच्या आधी प्रचार करत होते लोकांना की ह्या जुन्या कमिटीने लिहून दिलेलं आहे कर्ज काढायला, जुन्या कमिटीने कर्ज काढायला लिहून दिलंय. ऍक्च्युली ह्यांनीच नेऊन प्रोजेक्ट तिकडे घातला NCLT मध्ये. हे कृष्णा कुमलने केलेलं काम आहे. कृष्णा कुमल आणि त्याचे सगळी लोक, कृष्णा कुमलला तर पॉवर ऑफ अटर्नी दिली होती सगळ्यांनी, आणि त्या सगळ्या 19 लोकांची त्याच्यावर जबाबदारी. आणि हे पाप या 19 लोकांना 100% लागणार आहे. त्यामुळे ते जिंकले काय आज त्यांनी ज्या लोकांनी फॉर्म भरलाय त्या लोकांनी लक्षात ठेवायचंय की तुम्हाला ज्यांना पापाचं भागीदार व्हायचंय, त्यांच्या बरोबर राहून जे पापी व्हायचंय तर तुम्ही व्हा. तुम्ही ठरवलेलं आहे की ते पाप घ्यायचं आपल्या खांद्यावर त्यांच्या बरोबर, तर तुमच्या सगळ्यांच्या पण सह्या आहेत आणि कोणाकोणाच्या सह्या आम्ही वाचून पण दाखवणार आहे. आणि त्या सगळ्यांचं हे पाप आहे. आणि ते गरिबांचं ज्यांनी मारून खाल्लेलं आहे ना 5 वर्षाचं भाडं, त्या सगळ्यांना हे पाप लागणार आहे. आणि त्याच्यानंतर हे NCLTचं प्रकरण वगैरे सगळं सुरू झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे
की नंदीवर्धन डेव्हलपर आला, नंदीवर्धन कडून यांनी अर्ध्या लोकांना भाडं वाटलं 272 लोकांना त्या 6 महिन्याचं ते 72,000 रुपये होते. का असा विचार केला नाही की चला बाबा लॉकडाऊनचा काळ आहे, आपल्याकडे 2 कोटी रुपये आले तर आपण सगळ्यांमध्ये समान वाटूया, भले 20,000 रुपये प्रत्येकी मिळतील किंवा 25,000 रुपये मिळतील, असा का विचार आला नाही? त्यावेळेला मनात हाच विचार आला की नाही, आपली जी लोक आहेत अर्ध्या लोकांना शांत केलं की अर्धी लोक ऑटोमॅटिकली थंड होऊन जातील. त्याच लोकांना अर्ध भाडं वाटलं गेलं. त्याच्यानंतर भाड्यासाठी कधी ह्या लोकांनी तक्रार SRA मध्ये केलेली नाही. जे 72,000 रुपये आले त्याच्यानंतर SRA मध्ये हे लोक कधीच गेले नाही. असं कोणतंही पत्र अवेलेबल नाही की हे लोक SRA मध्ये जाऊन बोलले की आमच्या अर्ध्या लोकांना भाडं नाही मिळालंय म्हणून. यांनी फक्त पत्र ह्यासाठी दिलं की ह्याच्यावर 13-2 करा, कारण नंदीवर्धनला पळवायचं होतं आणि राक्षीला आतमध्ये आणायचं होतं. त्यामुळे ह्यांना लोकांची काहीच पडलेली नव्हती, कारण आता ते माहित नाही काय कारण आहेत त्याच्या मागची. एवढा मोठा केला त्याची सविस्तर माहिती पेपर सकट आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सगळी देणार आहोत. मग एनसीएलटी मध्ये आला हा प्रोजेक्ट. नंदीवर्धन गेला, नंदीवर्धनवर 13-2 केली. एनसीएलटी बाहेर गेलं. बाहेर गेल्यानंतर राक्षीवाल्याला आणलं. राक्षीवाला आणल्यानंतर सगळ्यांना तुम्हाला सांगितलं नाही मोठा बिल्डर आहे, आता हाच काम करेल, दुसरा कोण करू शकणार नाही. तुम्ही सगळ्यांनी हात वर करून दिलं. हात वर करून दिल्यानंतर पण तुम्हाला माहिती आहे की 1 वर्ष आपल्याला भाडं नव्हतं मिळालं, बरोबर ना? फेब्रुवारीमध्ये युवा त्रिमूर्तीची ह्या प्रोजेक्टमध्ये आपली एंट्री झाली. सगळ्या महिला बिचाऱ्या आमच्या तर दर रविवारी यायच्या. त्यांना फक्त एवढंच सांगायचे, 1 पेपर बाकी है, हाँ 1 पेपर बाकी है, अभी 15 तारीख को समझेगा, अभी 25 तारीख को समझेगा. हे 15 आणि 25 करणारे फेब्रुवारीमध्ये सगळं आम्ही आणल्यानंतर सगळा पेपरचा सगळा अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळालं की इथे कोणत्याही प्रकारचं लोन नाही. ते जे लोन आहे ते डिबेंचर्स लोन आहे, म्हणजे प्रोजेक्टवरचं लोन आहे. त्याच्याशी आपला काही संबंध नाही. त्याच्या कंपनीवरती, बरोबर ना? त्याने त्याच्या कंपनीवर ते लोन घेतलेलं होतं. तर आपल्याला त्यावेळेला ते समजल्यानंतर आपण माहिती दिली. माहिती दिल्यानंतर सगळ्या गोष्टी हालायला सुरुवात झाली. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आपण हा विषय 7 जुलैला मीटिंग लावली. मीटिंग कॅन्सल करायला ह्या लोकांनी कुठपर्यंत सगळी ओळख लावली, सगळ्या गोष्टी केल्या. मीटिंग कॅन्सल करायचा प्रयत्न केला, पण संदीप जाधवने आपली मीटिंग ती घडवून दिली. घडवून दिल्यानंतर ती मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची गाडी अडवून आपण पत्र दिलं, अंधेरीला दिलं ना. आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र दिल्यानंतर अवघ्या 7 दिवसामध्ये 18 कोटी बिल्डरला भरायला लागले. हे कमिटीवाल्यांचं क्रेडिट नाहीये, हे फक्त आणि फक्त सभासदांचं क्रेडिट आहे. त्यामुळे ते त्यांनी घ्यायला पण येऊ नये लांब. हे जे भाडं मिळालंय 2 वर्षाचं लोकांना 3,36,000 रुपये, हा फक्त आणि फक्त आपल्या मीटिंगमुळे आणि आपल्या लढ्यामुळेच मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी हे क्रेडिट घ्यायला येऊच नाही की आम्ही कमिटीने प्रयत्न केले. सोसायटी ते लोक तर काय सांगत होते आपल्याला, हायकोर्टमध्ये केस चालू आहे, जेव्हा तो निर्णय येईल तेव्हा भाडं येईल. 3 महिन्याचं भाडं घ्यायला हे लोक तयार होते. नाही लोक ज्या ठिकाणी नियम आहे 2 वर्षाचं भाडं घेणं, त्या ठिकाणी आम्ही घ्यायचं कशाला? गरज नाही ना आम्हाला. बोल रहा था कि ले लो जो मिलता वो ले लो, मारे मैं बोल कुत्ता काटा है क्या? त्यामुळे आपण 3 महिन्याचं भाडं घेतलं नाही. 3 महिन्याचं भाडं न घेतल्यामुळे आपण वाचलो. आपल्याला 2 वर्षाचं सगळ्यांना भाडं मिळालं. शेवटी ज्या लोकांना नव्हतं मिळालं, आमच्या अभय योजनेच्या लोकांना, त्यांच्यासाठी पण शेवटपर्यंत आपण भाडं जे घेतलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला अग्रीमेंटचे मुद्दे मान्य नव्हते. आपल्याला अग्रीमेंट करायला जोर जबरदस्ती करत होते. आपण जवळपास 200च्या वर लोकांचं भाडं विदाऊट अग्रीमेंट काढून दिलेलं आहे. विदाऊट अग्रीमेंट अग्रीमेंट करायला लागलं. आणि हे संदीप दादाने त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं. आपल्याला संदीप जाधवने त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आणि त्याच्या माध्यमातून त्याने खूप फॉलोअप घेतला. त्यावेळेला आपल्याला भाडं मिळालं, बरोबर ना? त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या काही घडामोडी घडल्या या प्रोजेक्टमध्ये 2 वर्षाचं भाडं आलं. 2 वर्षाचं भाडं आल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या सुरू झाल्या. इलेक्शनसाठी आपण फॉलोअप घ्यायला सुरुवात केली आणि आपण आंदोलनाला जाणार होतो. त्यावेळेला संदीप दादाने सांगितलं की तुम्ही बिल्डरने बोलवले, आंदोलन करू नका, तुम्हाला भाडं इलेक्शनची ऑर्डर काढून देतो. आणि त्या शब्दावर आपण आंदोलनाचं थांबलो.
आणि आपल्याला इलेक्शनची ऑर्डर बावनकुळे मॅडमची मिळाली, जी पहिली ऑर्डर आपल्याकडे आली होती, बरोबर आहे. त्यानंतर पेपर आपले गेले तिकडे, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज आपण इलेक्शनच्या मुद्द्यापर्यंत पोहोचलो. याच्यानंतर जे जे काय काय घडलं ते सविस्तर आपण नंतर मांडूच. पण आज इलेक्शन आहे, आता इलेक्शन येतंय. 738 लोकांपर्यंत पोहोचायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि प्रत्येकाला ज्याच्याशी आपण बोलत पण नाहीये ना, आपल्याला त्याच्याशी पण बोलावं लागणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला त्याच्या पण पाया पडावं लागेल, त्यालाही आपल्याला सांगावं लागेल की बाबा आम्ही काम केलंय, तर तुम्ही आम्हाला आमचं जे काही काम आहे ते बघून निदान आम्हाला मतदान करा, बरोबर आहे की नाही. कारण ह्या ज्या वेळेला युवांची एंट्री झाली, आपली एंट्री झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इतकी वर्ष उभी राहिलेली ही जी खंडर बिल्डिंग होती ती बिल्डिंग पहिली पडली, बरोबर ना. हे मोठं एक काम झालं, ती बिल्डिंग पडली. त्याच्यानंतर लोकांना भाडं आज सातत्याने मिळतंय, कारण आपण तो जो काही दबाव आहे तो दबाव, आणि तो चांगल्याचा दबाव, असा नाही की सभासदांचा सगळ्यांचा एकीचा दबाव आपण ठेवलाय SRA वर की आम्हाला भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर ना. 4 महिन्याचं भाडं आलं, आम्ही नाही म्हणत होतो तरी भाडं आपल्याला जबरदस्ती SRAच्या माध्यमातून आलं. आज 8 महिन्याचं भाडं येतंय, त्याचं पत्र कमिटीने दिलं, 8 महिन्याचं भाडं मिळतंय. पण त्या भाड्यासाठीचे सप्टेंबर पासूनचा फॉलोअप हे सगळं युवांनी आणि आपल्या सभासदांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळे हे क्रेडिट फक्त आपलंच आहे. ह्या लोकांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही, अपात्रांचा पण विचार केला नाही. अपात्रांना पण तुम्हाला माहिती आहे की अपात्रांना चेक देणार होते, दिला नाही चेक मीटिंगमध्ये. आम्ही सगळेजण त्याच्या विरोधामध्ये होतो. अपात्रांना बोलले आम्ही मीटिंगमध्ये चेक देतो, मीटिंगमध्ये चेक नाही दिला, बोलले बिल्डर आता नाही म्हणतोय म्हणून. रात्री 9:30 वाजता बाहेरचं ऑफिस उघडून आम्ही दिवाळीच्या 2 दिवस आधी सगळ्यांना 3,36,000 रुपयाचा चेक दिलेला आहे, बरोबर ना. हा संदीप जाधवने स्वतः फोन करून सगळ्यांना सांगितलं 9:30 वाजले तर 9:30, पण त्याला बोलव आणि आजच्या आज आमच्या लोकांना चेक मिळाला पाहिजे. मला वाटतं 3,36,000 मिळालेले 4-5 जण असतील इकडे. ठीक आहे, त्यांनी पार्टी दिली नाही ती गोष्ट वेगळी. पण विषय असा आहे की आपण सगळ्यांना ते भाडं मिळवून दिलं, अपात्रांना पण भाडं मिळवून दिलं. तसंच अपात्रांच्या पाठीशी उभे राहून आपण अपात्रांना घर पण मिळवून देऊ, हेही आपलं आश्वासन आहे. त्यांनी त्यांचे कागदपत्र चांगल्या रीतीने ठेवावेत. बघा, कागदपत्रासाठी आम्ही काहीच करू शकत नाही. जर तुमचे कागदपत्र वीक असतील तर आम्ही पात्र करून घेऊ शकत नाही. जे तुमचे कागदपत्र स्ट्रॉंग असतील, आज इथे खवरेताई आहेत, खवरेताईंचं घर किती 2 कमिट्या आल्या, 2 कमिटी सगळे म्हणायला लागले नाही आपका ऐसा आहे, आपका वैसा आहे, नाही होगा, हे नाही होणार, ते नाही होणार. पण 15 दिवसात केलं SRAने काम त्यांचं. 20 दिवसामध्ये ऍप्लिकेशन दिल्यानंतर 20 दिवसामध्ये 1 लाख रुपये दिला असताना तिने 5 दिवसात केलं असतं. आता जाऊ दे. तर झालं का नाही ते सांगा. झालं, आपल्याला नव्हतं द्यायला पैसे, खायला चणे खायला सुद्धा पैसे नव्हते आपल्याला. जाऊ दे आता विषय सोडून द्या. तर आता आपल्याला त्यांचं घर आज पात्र झालं आणि आज त्यांचं घर पात्र झालं, उद्या त्यांना घर मिळेल. घर मिळण्यापेक्षा अजून वेगळा आनंद काय असू शकतो. पार्टी पण होईल. हा, पार्टी तर करूच हो, पण विषय असा आहे की घर मिळण्यासाठीचा वेगळाच आनंद आहे ना त्यांना. त्यामुळे जी अपात्र लोक आहेत, जी लोक आहेत, त्या सगळ्यांचं घर पात्र करून देण्यासाठी आपण 100% प्रयत्न करू शेवटपर्यंत त्यांच्यासाठी. आणि आतापर्यंत आपण सगळ्यांना सहकार्य करत आलो. आपण ज्या वेळेला कमिटीवर येऊ त्यावेळेला काय काय करणार आहोत, कसं करणार आहोत, त्याचा वचननामा आम्ही बनवतोय. यांनी केलेल्या काळी कामं ही सगळी पण तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्याचंही पत्रक बनवतोय. म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांशी बोलाल तेव्हा तुम्ही त्यांना डायरेक्ट हातात वाचायलाच द्या की यांनी काय काय केलं. ते सगळं आम्ही बनवलेलं आहे. ते सगळं पण तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये मिळेल. येणाऱ्या पुढच्या मीटिंगला तुम्हाला सगळ्यांच्या हातात ते सगळं मिळेल. आता जोरदार प्रचाराला सुरुवात करायची आहे. आपली मला वाटतं परवा सगळे छाननी आहे ना, परवा 27ला आपली सगळे फॉर्म छाननी केले जातील. ते छाननी केल्यानंतर जे काही आहेत, ज्या काही त्रुटी आहेत त्या सगळ्या दूर झाल्यानंतर आपली फायनल जी काही नावं आहेत ती आम्ही सगळी प्रसिद्ध करू. प्रसिद्ध केल्यानंतर आपल्या सगळ्यांचं काम आहे की आपले जे उमेदवार आहेत किंवा आपली जी कमिटी आहे त्यांना सगळ्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवणं. दुसरं हे पण तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये युवांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय कमिटी आपली घेणार नाही आणि हे युवांचंच पॅनल आहे, हे पण तुम्हाला आताच सांगू शकतो.
त्यामुळे ह्या आधीच्या कमिट्या ज्या प्रकारे व्यवहार करत होत्या, स्वतः परस्पर निर्णय घेत होत्या, सगळ्या गोष्टी करत होत्या, अशा प्रकारचा कोणताही व्यवहार आपली कमिटी करणार नाही आणि त्याची शाश्वती आपण घेणार आहोत. होना भी नहीं चाहिए. हा, त्यामुळे आतापर्यंत पद आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये ती हवा गेल्यानंतर सगळं आधी जनजागृती खूप केली, बरोबर ना. आणि जनजागृती करून सगळे जन पण जमा केलं, धन पण जमा केलं असं आपण म्हणू. आणि त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता आपल्याला कंदील हटाव और प्रोजेक्ट बचाव हे आपलं धोरण आहे. त्यामुळे हे जे काही कंदील कमिटीचे सगळे कारनामे आहेत, आता कोणती निशाणी घेऊन येत आहेत पुढे ते आपण बघूया. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येकावर, आता ही निवडणूक आहे, आम्ही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलणार नाही, पण त्यांनी केलेल्या कारनाम्याच्या विषयी प्रत्येकावर बोलणार. जे तिकडे फॉर्म भरणार आहेत, त्यांचं ज्यांनी पापं केलेली आहेत त्या सगळ्यांच्या पापावर आम्ही बोलणार आहोत 100%. आणि तुम्हाला आमचं काही काढायचं असेल, बिंदास काढा, रेकॉर्ड काढा, सगळं काढा, कुठून काय कोणाला बोलायचंय, किती व्हिडिओ बनवायचे आहेत बनवून घ्या. आम्हाला टेन्शन नाही, आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही चुकीचं काही केलेलं नाही आणि आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. त्यामुळे कोणालाही आम्ही घाबरत नाही, आम्ही भीत नाही. आम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर आणणार, उघड्या करून मांडणार. ह्या सगळ्याच्या दरम्यान कुठल्याही उमेदवाराला आपण शिवी घालायची नाहीये. आपल्याला समोरून जरी शिवी घालण्यात आली किंवा काही आलं तरी आपल्यापैकी कोणीही त्यांना शिवी घालायची नाहीये. कोणाच्याही आई बहिणीवरून, महिलांना विशेष करून आता सांगायचंय की कोणाच्याही आई बहिणीवरून आता काय बोलायचं नाहीये, ठीक आहे. आता जे झालं ते झालं. निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला आपलं जे काही आहे मर्यादा सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आतापर्यंत हा प्रोजेक्ट आपण इथपर्यंत घेऊन आलो. मी सगळ्यांना हेच सांगतो की जर आम्ही जिंकलो तरच आम्ही पुढे काम करणार. आम्हाला विरोधात राहून काम करायला इंटरेस्ट नाही. जर आमची कमिटी निवडून आली तरच युवा या प्रोजेक्टमध्ये पुढे काम करणार आहेत. नाही आली याचा अर्थ असा झाला, जर आम्ही नाही आलो याचा अर्थ असा होईल की तुम्हाला तीच लोक पाहिजेत ज्या लोकांनी घोटाळे केले, ज्या लोकांनी ह्या प्रोजेक्टचं काम पुढे नाही घेऊन गेले. मग तुम्हाला जर वाटत असेल की त्यांनाच निवडून द्यायचं तर तुम्ही त्यांनाच निवडून द्या. आम्हाला निवडून द्यायची गरज नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमचा कामधंदा भला आणि आम्ही भले. फक्त यात फक्त एक गोष्ट ऍड कर की हा सगळा निर्णय पूर्ण युवा टीमचा आणि युवांचा आहे. हा संपूर्ण निर्णय आमचा युवा टीमचा आहे. आणि हे पण तुम्हाला सांगतो, आमची युवा टीम एकत्र आहे आणि राहील. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आमच्यामध्ये काही वाद आहे तर त्यांना हेच सांगायचं की आम्ही किती वाद झाले आणि काही झालं तरी आम्ही ते मिटवू. आमच्या घरातलेच सगळे आम्ही फॅमिली मेंबर सारखे काम करतोय. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा घ्यायला मिळणार नाही म्हणजे नाही. त्यामुळे हा एक विषय. त्यामुळे लक्षात ठेवा, ही एक शेवटची संधी आहे आपल्या सगळ्यांना की जर तुम्हाला परिवर्तन ह्या प्रोजेक्टमध्ये, आणि तुम्ही परिवर्तन बघितलंय, आम्ही असंही म्हणत नाही की तुम्ही आम्हाला निवडून द्या मग आम्ही कामं करू. आम्ही निवडून यायच्या आधीच कामं केली आहेत, बरोबर ना. 2 वर्षाचं भाडं काढून दिलं, अपात्र लोकांना भाडं मिळालं, या प्रोजेक्टची जुनी बिल्डिंग तुटली, नवीन बिल्डिंग बांधण्यासाठी आम्ही बिल्डरला प्रेशर करतोय, दबाव देतोय, बरोबर ना. आज कर्ज गेला. दुसरं की आता येणार आमचं जे हे उमेदवारांची छाननी झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराकडून मी भ्रष्टाचार करणार नाहीये अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याचं काम युवा कमिटी करणार. हे प्रतिज्ञापत्र आम्ही सगळ्यांकडून घेणार. ते प्रतिज्ञापत्र आम्ही ग्रुपला पण टाकणार आहे, ग्रुपला पण टाकणार सगळ्यांना. चुकीचं करायचं त्याला प्रॉब्लेम आणि नोटराईज पण करणार. ते नोटराईज पण करणार, ग्रुपला टाकणार की बाबा ही कमिटी आहे, निवडून यायच्या आधीच लिहून घेतोय आम्ही, असं पण नाही. तर निवडून यायच्या आधीच आम्ही प्रतिज्ञापत्र सगळ्यांकडून घेऊ, ते ग्रुपला टाकू. तुम्हाला सगळ्यांना त्याची माहिती पण मिळेल. आणि ते प्रतिज्ञापत्र ह्याच्या आधी सुद्धा आम्ही टाकलेलं आहे. हे सर्व आधी आमच्या डिसिजनमध्ये पात्र झालेले. आता हे जे बोलतो हे इकडे वैयक्तिक नाही. हो, त्याच्यामध्ये हे सगळे निर्णय आमच्या मीटिंग मध्ये पास झालेले आहेत.
हे सगळे मीटिंग मध्ये खूप आधीच आपण केलेलं आहे. मग तेच सांगा आपण ऍग्रीमेंटचे मुद्दे किंवा आपण जे प्रतिज्ञापत्र बनवणार आहोत, ऍफिडेव्हिट बनवणार आहोत, हे सगळं आधीच पाठवलेलं आहे ग्रुपला आम्ही. एक मिनिट बरं. हा आता जे उभे राहिलेले आहेत मेंबर याचे किती जण आहेत ते हात वर करा. हा. आता फॉर्म भरलेले पुढे या पुढे इथे यायला सांग, इथे यायला सांग. मोजा किती हजार आहे जरा इथे इथे या, इथे इथे या, इथे इकडे या, उभे राहा ना. इकडे या, उभे राहा, उभे राहा. या. ते member चॅनल घ्या, व्हिडिओ मध्ये असं असं ऍक्च्युली अजून सगळे फायनल आहेत, पण चला या. इकडे या हो, इकडे या. तुम्ही मागे राहिलं तर कसं झालं, या. तरच सहाय्य करा, नाही तर करू नका. अजून तो फॉर्म मागे घ्यायची वेळ आहे. हाँ, जो प्रतिज्ञा पत्र हम देंगे उस पे लिखा रहेगा सब कुछ कि मैं बिल्कुल भ्रष्टाचार नहीं करूंगा और सारी चीजें लिखी रहेगी कि पारदर्शिता से व्यवहार रखूंगा. सारी चीजें वो प्रतिज्ञा पत्र लेने के लिए आप तैयार हो सब लोग? सब साइन करेंगे? हाँ करेंगे. बस ठीक है. ये सब पहला ही डिसाइड हो गया अपना 1 साल पहला ही. नाही, पण आता फायनल आलाय ना. हाँ हाँ